हरे 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 जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे जय जय राम हरे हरे जय जय राम हरे 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 जय जय राम हरे 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 जय 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 राम जय 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 राम हरे 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 जय जय राम जय 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 राम हरे रूप पाहता आलोचनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा ए रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा ए तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव ए तो बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो 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 हा विठ्ठल बरवा तो हा माधव ए बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव तो हा बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर ओ आ तो आ विठ्ठल बरवा तो आ विठ्ठल बरवा तो आ विठ्ठल बरवा तो आ विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर ओ तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो बरवा आ विठ्ठल बरवा तो आ माधव बरवा तो आ विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम हरे हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम 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 हरी राम राम आलिया संसारा उठावे दतरा आलिया संसारा उठावे करा आलिया संसारा उठावे दतरा आलिया संसारा उठावे करा शरण दाऊदारा पांडुरंगा शरणाचा उदार पांडुरंगा शरणाचा उदार पांडुरंगा आलिया संसारा उठावे दतरा आलिया संसार उठावे करा आलिया संसारा उठावे दतरा आलिया उठावे करा शरण दाऊदारा पांडुरंगा शरणाचा उदार पांडुरंगा शरणाचा उदार पांडुरंगा देह हे जाळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे जाळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे हे मनुष्याचे काय आहे हे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे नेता देवविता नेता नेवविता नेता नेवविता देता देवविता नेता देवविता नेता नेवविता देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे याची सत्ता काय आहे याची सत्ता काय आहे देह हे जाळाचे धन कुबेराचे हे आहे काळाचे धन कुबेराचे देह हे जाळाचे धन कुबेराचे हे आहे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे हे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे निमित्याचा आता धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला निमित्ताचा धनी केला से प्राणी निमित्ताचा धनी केला ते मने म्हणून व्यर्थ गेला मने भरून व्यर्थ गेला तुका म्हणून व्यर्थ गेला हे आहे
काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन देह हे कुबेरा काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे त्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे विठोबा रखुमाई जय हा. कुमार कुमार जय जय गोपार तुमाई 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 आल्यानो संसारा उठावे गुकरा आल्यानो संसारा उठावे गुकरा आलिया संसारा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा उठावे गुकरा आलिया संसारा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग करा चरण दाऊदार पांडुरंगा चरण दाऊदार पांडुरंगा शरण दाऊदार पांडुरंगा शरण दाऊदार पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेरा चरणा उदारा पांडुरंगा चरणा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे देह हे काळाचे धन कुबेराचे ते म्हणू मनोचाचे काय काय आहे रा
मनुष्याचे काय आहे वडून वाजवा तेथे मनुष्याचे काय आहे हे आहे काळाचे धन कुबेराचे हे आहे काळाचे धन कुबेरा विठ्ठल टाळी वाजवा भजन करा विठ्ठल टाळी वाजवा प्रेमानं टाळी वाजवा भजन करा आपण आपल्या दारामध्ये टाळी वाजवत नाही भगवंताच्या दारामध्ये आपण आहोत आपण टाळी वाजवली पाहिजे टाळी वाजवा प्रेमानं भजन करा विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामेश्वर भगवान की जय सद्गुरु गोंदावलेकर बाबा महाराज की जय रामेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 राम राम थोडासा आवाज द्यायला बाबा उघड झालं काय म्हणतायत महाराज आलिया संसारा उठावेद तरा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे टाळाचे धन तुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे देह हे टाळाचे धन तुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे निमित्याचा धनी केला से प्राणी तुटा मने म्हणून व्यर्थ गेला देह हे टाळाचे धन तुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल 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 आलिया संसारा उठावे जतरा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे टाळाचे धन तुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल 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 विठ्ठल
धीमरथ्यां वरं कुण्डलिताय दातुं मुनीन्द्रे समादत्य तिष्ठन्तमानन्दतन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करू प्रथम नमन 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 रंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन चरण दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू सारे चरण जोताजिया तू सारे चरण जोताजी त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू त्यांच्या कृपादाने कधीचा विचार त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू त्यांच्या कृपादाने कधीचा विचारू हे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या संतांची या पांडुरंगातरु प्रथम नमन पांडुरंगातरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने तथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुतां योऽन्त प्रविशं मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशस्तचरणं श्रवणत्वदादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अलन्तापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरद्दिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा तरुणातरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर हे मस्तकाई पायावरी या मस्तकाई पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तकै पायावा मस्तकै पायावरी या या पारकरी दत्ताच्या या या पारकरी दत्ता मस्तकाई पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या संतांच्या मस्तत माझा पायावरी मस्तत माझा पायावरी या वारतरी संतांच्या सेवेलादी सेवत झालो सेवेलादी सेवत झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न तरावा अभेरू जयांची केलिया स्मरण जयांची केलिया स्मरण होय सतर विद्येचे अधितरण तेची बंधू श्रीचरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल 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 विठ्ठल
आलिया संसारा उठावेद तरा, आलिया संसारा उठावेद तरा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, देह हे टाळाचे धन तुबेराचे, येथे मनुष्याचे छाया हे विठ्ठल 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 विठ्ठल. अतारण तरुणावर्णालय भत्तवांचे तल्पतरू, पांडुरंग परमात्मे दिशाच्या छत्रछायेखाली श्री भगवान ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुटोबाराय आदी तरुण सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे तुटोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल ज्यांचा अभंग सेवेत हाती घेतलेला आहे ते काही सामान्य संत नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता तापेम असा अधिकार संपन्न असणारे संत आपल्याला आज उपदेश करतात. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना उपदेश करण्याची इच्छा असते, पण उपदेशा एवढा अधिकार त्यांच्याकडे नसतो. काही जणांना उपदेश असण्याचा अधिकार असतो, पण जगताच्या कल्याणाच्या हिताची तळमळ नसते. पण काही उपदेशही करतात आणि जगताच्या हिताची तळमळ आहे ते म्हणजे संत विठ्ठल. आणि असे तुटोबाराय आज आपल्याला या इहलोकामध्ये या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आला ना बाबांनो, तर काय करा याचा उपदेश करतात. महाराज म्हणतात आलिया संसारा उठा वेद करा. बाबांनो तुम्ही या संसारात जन्माला आलात ना, तर तुम्ही काय करा उठा उठा आणि काय करा वेद करा. तशाचा वेद करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. त्या उदार अंतःकरणाच्या पांडुरंगाला शरण जा. तुम्ही उठा वेद करा आणि त्या उदार अंतःकरणाच्या पांडुरंगाला शरण जा. महाराज याचं कारण काय? कारण दुसऱ्या चरणात सांगितलं देह हे ताळाचे धन तुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. महाराज तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारतात, बाबांनो हा जो देह आहे तोही तुमचा नाही आणि तुम्ही ज्या धनावर आहात ते धनही तुमचं नाही. देह ताळाचा आहे, धन तुबेराचं आहे, तुमचं आमचं इथे काही नाही. देणारा तो आहे, नेणारा तो आहे. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. तुमची इथे काही सत्ता नाही. देणाराही तो आहे, नेणाराही तो आहे. त्यामुळे तुम्ही मात्र काय आहात निमित्याचा धनी. केला से प्राणी तुता मने मनोनी, व्यर्थ गेला अबंधाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल आज किम निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी लक्ष्मणबाई दत्तात्रय जगदाळे यांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित तुम्ही आम्ही जण. आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आज वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे का करायचं वर्षश्राद्ध, का करायचं पुण्यस्मरण, काय प्रयोजन काय पुण्यस्मरण करण्याचं, काय प्रयोजन वर्षश्राद्ध करण्याचं, काय गरज पडली एवढा खर्च करण्याची, माणसांना अन्नदान करण्याची, एवढी पाहुणे रावळी जमवण्याची. आम्हाला टाइमपास होत नाही म्हणून चाललेला आहे वर्षश्राद्ध. काय किम प्रयोजनानं आम्ही हे कार्य करतोय असा प्रश्न कधीतरी आम्हाला पडला पाहिजे. काय हे भारतीय संस्कृती जी आहे ही संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. भारतीय संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. बाबा मला सांगा, माणसाने कृतज्ञ असावं तर कृतज्ञ असावं, मनुष्यानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ असू नये. किमान
मनुष्यानं केलेल्या उपकाराची जाणीव ठेवता नाही आली तरी एक वेळ चालेल, पण केलेल्या उपकारावर पुन्हा अपचार मात्र करू नयेत. विठ्ठल विठ्ठल जन्माला आल्यापासून ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यापासून मरेस तोपर्यंत आपल्या अनेक जणांचे काय असतात, उपचार असतात. अनेक जणांचे ताई ना ताई आमच्या उपचार आहेत. कुणाचे उपचार आहेत? ताई ते ऋण आहेत आमच्याकडे. आमच्यातलं देवाचं ऋण आहे, आम्हाला संतांचं ऋण आहे आणि आमच्या मायबापाचं ऋण आहे. शास्त्राने याला संत ऋण, देव ऋण आणि मातृपितृ ऋण सांगितलं. देव आणि संत यांचं ऋण फिटणार नाही. दिले इंद्रिय हात पायतान, मुठ मुठ बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण. ह्या भगवंतानं हा देह आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे त्याचं उपचार फिटणार नाहीत. संतांचं पाहायला गेलं तर संतांना जन्माला येण्याचं कारण नाहीच. जगताच्या कल्याणा ओ उतराया जाना जड जीवा, ओ उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा. अवतार तुम्हा हो तराया कारण, उतराया जन जड जीवा, अवतार तुम्हा तराया कारण, उतराया जन उतराया जीवा. जीवा. महाराज म्हणतात, अवतार तुम्हा धराया तारण, उद्धराया जन जड जीवा. जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला येतात. आपण देवाच्या आणि संतांच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. आपण काय करू शकतो? ठेवितो हा पाय, जीवा थोडा ठेवतो हा पाय, जीवा थोडा ठेवितो हा पायी, जीवा थोडा ठेवितो हा पायी. हे काय द्यावे त्याची व्हावी उतराई, ठेवितो हा पाय, जीवा थोडा ठेवितो हा पाय, जीवा थोडा ठेवितो हा पाय, जीवा 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 थोडा. देवाच्या आणि संतांच्या ऋणातून आपण मुक्त होण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही मुक्त होऊ शकत नाही. आपला प्राण जरी दिला तरी त्यातून मुक्त होऊ शकत नाही. अहो संतांचे थोडे उपचार आहेत ना आपल्यावर. काय ज्ञानोबर काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू
जागवितो मद निरंतर जागवित मद निरंतर जागवितो मद निरंतर जागवितो मद निरंतर जागवितो काय द्यावे त्याची भावी भूतराई काय द्यावे त्याची भावी भूतराई काय द्यावे त्याची भावी भूतराई काय द्यावे त्याची भावे भूतराई. काय सांगू आता संतांचा उच्चार मज निरंतर जादवती निरंतर सतत आपल्याला जादवण्याचं संत काम करतात. काय ज्ञानोबरायांचे उपचार आहे तो काय तुटोबरायचे उपचार आहेत आपल्यासारख्यावर. ज्ञानोबराय तुटोबरायचे उपचार पायाचे तातडीचे जोडे केले तरी फुटणारे नाहीत. तशाच पद्धतीने आपल्याला जन्म देणाऱ्या मायबापाचे उपचार असतात आपल्यावर. आपण आईबापासाठी कितीही केलं तरी जन्म पुरेसा पडणार नाही, पण त्यांचे उपचार फिटणार नाहीत. त्यांच्या उपचारातून आपण उतराई होऊ शकत नाही. मन काय करायचं अशा वेळी ते जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची. माणसं काशीला जातात, पंढरपूरला जातात आणि आईबाबाला उघडव टाकतात. चालत नाही. माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थासी महाराज म्हणतात. अहो आपल्या घरात आपले आईबाप असतील ना तर आपलं धरच पंढरपूर आहे आणि आपलं धरच काशी आहे. तर कुठंही जायची गरज नाही. तुझ्या म्हणे माय बापे अवधी देवाची रूपे. अवधी देवाची रूप आहेत आपले आई वडील. आणि अशा आई वडिलांच्या ऋणातून उतराई व्हायचं असेल तर त्यांची वृद्धपणामध्ये सेवा केली पाहिजे. आणि त्यांच्या मरणोपरांत शास्त्रानं काही श्राद्ध सांगितली ती श्राद्ध केली पाहिजे. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं केलं जातं इति श्राद्ध. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला काय म्हणायचं? श्राद्ध म्हणायचं. मग शास्त्राने अनेक पद्धतीची श्राद्ध सांगितली. मनुष्याचा अग्निदान दिल्यापासून ते दशक्रिया विधीपर्यंत शास्त्राने दुसऱ्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत 9 श्राद्ध सांगितली. किती श्राद्ध? 9. आपल्याला रोज एक श्राद्ध करायला वेळ नाही, त्यामुळं 9 ही श्राद्ध 10व्या दिवशी करायची. त्याला म्हणायचं दशक्रिया विधी किंवा 10वा. 10व्या नंतर येतं ते म्हणजे उत्तर कार्य श्राद्ध म्हणजे आपला 13वा. 13व्या नंतर येतं ते म्हणजे गणपतीच्या नंतर येणारं पितृ पंधरवड्यातलं पहिलं श्राद्ध भरणी श्राद्ध. आणि भरणी श्राद्ध झाल्यानंतर येतं ते म्हणजे वर्ष श्राद्ध. विठ्ठल शास्त्रानं सांगितलेली ही 4 श्राद्ध आपण केली पाहिजे. त्या वडिलांच्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याच्या प्रयत्नासाठी आपण मुक्त होऊ शकत तर नाहीच, पण किमान प्रयत्न म्हणून केली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर वर्षानंतरही 3 श्राद्ध केली पाहिजे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या आई बापाची 3 श्राद्ध करणं फार गरजेचं आहे. एक तर माळाच्या पंधरवड्यातलं पितृश्राद्ध, अक्षय तृतीयेचं श्राद्ध, ज्या दिवशी त्यांचं देहदमन झालं ते त्यांच्या तिथीची पुण्यतिथी, अशी 3 श्राद्ध करणं अनिवार्य आहे. विठ्ठल त्यातीलच वर्ष श्राद्धाचा आज कार्यक्रम आहे. आज वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. आणि वर्ष श्राद्धानिमित्त या जगदाळे कुटुंबातनं आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, काहीतरी पुण्य पदराला पडण्यासाठी काय केलंय? कीर्तनाचं आयोजन केलंय. तुम्हाला आम्हाला कधीतरी प्रश्न हाही पडला पाहिजे, कीर्तनच का? कधीतरी पडलं पाहिजे ना. कशाला एवढा खर्च करायचा? कीर्तन कशासाठी पाहिजे? भजन चाललं नसतं का? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, दादा कीर्तनाची काय गरज? भजनही चाललं असतं. तसं चालत नाही. कीर्तन म्हणजे सामान्य नाही. कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामच नाही पापाच्या ऐसे केले. कीर्तन म्हणजे सामान्य नाही.
अहो कीर्तन म्हणजे काय? हे अंध हरी रूप होण्याचं साधन. कीर्तन सांग कीर्तन सांग अंगारी रूप होय अंगारी रूप होय अंगारी रूप हे कीर्तन सांगा कीर्तन सांगा होयांकारी रूप होयांकारी रूप होयांकारी रूप कीर्तन चांद होय अंध हरिरूप. अहो हे अंध हरिरूप होण्याचे एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय? श्रवण भक्ती जडते. हा, श्रवणे पावन झाले ते कीर्तन. श्रवणानं पावन होता येतं. अहो कीर्तनामध्ये नुसतं टाळ घेऊन जरी उभं राहिलं ना, त्याच्या आयुष्याचा विटाळ जातो. असं म्हणजे कीर्तन. विठाळ ढल ढल माणसांना मंडपाच्या बाहेर बसायची फार हौस असते. बरोबर का नाही? कीर्तनाचा एक भाग आहे. ह्या टाळाच्या जवळ जर बसलो आणि त्या टाळाचा नुसता आवाज जरी कानावर गेला ना, आवाज, तर त्या टाळाच्या आवाजानं आपल्या जीवनातला विटाळ जातो. आवाजानं एवढं सामर्थ्य म्हणजे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे मी नेहमी म्हणत असतो महाराज, कीर्तन हे हसण्याचं साधन नाही, कीर्तन हे रडण्याचं साधन नाही, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन. आपल्या जीवनामध्ये कधीतरी आत्मपरीक्षण व्हावं, मी जे तरतोय ते बरोबर तरतोय का, हे दाखवण्याची जागा म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. ढल विठ्ठल विठ्ठल आणि अशी अनेक फायदे असल्यामुळे कीर्तनाचं आयोजन आहे. तदनिमित्तानं उपस्थित मी आणि माझ्या साथीला असणारी सर्व रामेश्वर पंचकृषी मंडळीतली सर्व टाळकरी मंडळी, तसेच माझ्या आज रायनाला साथ करणारे माझं परम भाग्य आहे. ह्यांनी वाजवावं, ह्यांनी जावं आणि माझ्यासारख्या गोळ्या भाबड्या माणसानं कीर्तन करावं. विठ्ठल ढल ढल त्यामुळं आमचे रायनाचार्य, माझे मित्र, माझे गुरुबंधू नितीन महाराज खटाळ यांच्या चरणी दंडवत करतो. तसेच आमचे गुरुबंधू, माझे मित्र माऊली महाराज नेरटर यांच्याही चरणी दंडवत करतो. तसेच माझे गुरुबंधू असणारे इंद्रजित दादा यांच्याही चरणी दंडवत करतो. आणि आमच्या गावचं भूषण असणारा आमचा गुरुराज त्याच्याही चरणी दंडवत करतो. माझ्या पेटीला उत्तम साथ करणारे आप्पांचं फार प्रेम माझ्यावर, त्यांच्याही चरणी दंडवत. विण्याला उभे असणारे सतीश महाराजांच्याही चरणी दंडवत. आणि तुम्ही सर्व श्रोते महेशाच्या मूर्ती. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानोबारायांना प्रश्न पडला, आता श्रोत्यांना उपमा द्यायची कोणती? त्यावेळी ज्ञानोबारायांना श्रोत्यांनी उपमा दिली ती म्हणजे महादेव. श्रोते म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार. पण महादेवानं कसं असलं पाहिजे हे तुमचं तुम्ही ठरवा. विठाला ढल ढल सर्व श्रोते मायबापांच्या चरणी दंडवत. तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी दंडवत आणि थोडस अभंगामध्ये प्रवेश. विठ्ठल विठ्ठल. ढल ढल विठ्ठल विठ्ठल. इथं बसलेल्या प्रत्येक मनुष्याची इच्छा आहे सुख प्राप्त व्हावं. प्रत्येकाला वाटतं काय प्राप्त व्हावं बाबा? सुख प्राप्त व्हावं. मला सुख प्राप्त व्हावं हे प्रत्येकाची इच्छा आहे. मजल आधी दुःख व्हावे ऐसे तोनी भावे ना जिरे. मला दुःख व्हावं असं कोणालाही वाटत नाही. एखाद्याला विचारलं तुम्हाला 10 कोटी देऊ का सूट देऊ, तुम्ही काय म्हणाल? 10 कोटी राहू दे बाबा, पण सूट झोप पाहिजे. हा, सुख महत्वाचं आहे. प्रत्येकाची इच्छा आहे सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं. पण अजूनपर्यंत आम्हाला सुखाचा अनुभव आलेला नाही. तर ज्या ठिकाणी आम्ही सुख शोधतो त्या ठिकाणी सुख नाही. दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवारी आहे हा संसार. 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 दुःख बांधवडी आहे
शोधण्याचा प्रयत्न करत आहात तो संसारच मुळात दुःख बांधवडे आहे, दुःखाने बांधलेला आहे. बाबा येऊ द्या, त्यांची ती येतील आता. ऊन त्यांना लागते, मला नाही. विठाला विठाला विठ्ठल काय विषय आहे माहितीये बाबा, तुमचं वय 70 झालं, आतापर्यंत सुख पूर्ण प्राप्त आहे असं झालं का? आणि इथून पुढे प्राप्तच होईल असं आहे का? काही निश्चिंता नाही. मला सुख प्राप्त होईल असं कोणीही लिहून देऊ शकत नाही. कारण संसार दुःख मूळ, चहुतडे इंजळ, विश्रांत नाही तोटे, रात्रंदिवस तळमळ. ह्या संसारात फक्त रात्रंदिवस तळमळ आहे, रात्रंदिवस फक्त तळमळ आहे. तशाची सुख प्राप्त करून देण्याची, पण सुख प्राप्त होत नाही. म्हणते सुख प्राप्त करून द्यायचं असेल तर काय त्याला ओ आलिया संसारा उठावे गो करा. ओ आलिया संसारा उठावे गो करा. आलिया संसारा विठावे गुकरा. आलिया संसारा उठावे गुकरा. उठावे गो करा. ओ आलिया संसारा उठावे गो करा. ओ आलिया संसारा उठावे गुकरा. आलिया संसारा उठावे गुकरा. चरणदा उदारा पांडुरंगा, चरणदा उदारा पांडुरंगा. चरण उदारा पांडुरंगा, चरण उदारा पांडुरंगा. चरणदा उदारा पांडुरंगा, चरणदा उदारा पांडुरंगा. चरण उदारा पांडुरंगा, चरण उदारा पांडुरंगा. दे आहे काळाचे धन कुबेराचे. ओ दे आहे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. ओ देह हे काळाचे धन कुबेरा. आलिया संसारा उठावी गो करा. चरणदा उदारा पांडुरंगा, चरणदा उदारा पांडुरंगा, चरणदा उदारा पांडुरंगा. आलिया संसारा उठावे गुकरा. चरण उदारा पांडुरंगा, चरण उदारा पांडुरंगा, चरण उदारा पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंगा. महाराज म्हणतात बाबांनो, तुम्हाला सुखी व्हायचंय ना, तुम्हाला सुख प्राप्त करायचंय ना, म्हणताय तरा आलिया संसारा उठावे तरा शरणदा उदारा पांडुरंगा. काय तरा तुम्ही संसारात आला ना बाबांनो, तुम्ही उठा, वेद तरा आणि त्या उदार अंतःकरणाच्या पांडुरंगाला शरण द्या. शास्त्रानं काही गोष्टी सांगितल्या. जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरान्न बोधत. आपण उठलं पाहिजे, तशानं उठलं पाहिजे. आपल्याला जी अज्ञानाची झोप आहे त्या झोपेतून आपण उठलं पाहिजे. आपल्याला सर्वांना एक अज्ञान आहे. आपल्याला वाटतं हा देह आम्हाला दिला संसारासाठी, रांधा वाढा उष्टी ताडा ह्याच्यासाठीच हा देह आम्हाला प्राप्त झाला, अशी आमची मानसिकता आहे. आम्हाला वाटतं हा संसार सुफल संपन्न करण्यासाठी 2च्या ऐवजी 4 चारचाक्या,
दोनच्या ऐवजी 4 बनलो करण्यासाठी हा देह आम्हाला भेटला. हा देह आम्हाला तशासाठी भेटला त्याचा आम्हाला अज्ञान आहे. म्हणून देवे दिला देह भजनादो मटा. देवानं तशासाठी देह दिला हा फक्त भजनादो मटा. भजनासाठी हा देह दिला. आम्हाला अज्ञान आहे, कशाचं अज्ञान आहे? मी तो नाही याचं अज्ञान आहे. आणि ते मी तो नाही याचा अज्ञानातून बाजूला सरा आणि उठा आणि काय करा? वेद करा. तशाचा शरण जाऊ दारा पांडुरंगा. त्या उदार अंतःकरणाच्या पांडुरंगाला शरण जाण्याचा तुम्ही वेद करा. त्या शरण जा, कारण जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. याला दी शरणागत शरण्य मीच येतो. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की या जगतामध्ये शरण जाण्याच्या योग्यतेचा पात्रतेचा केवळ मी आहे. आणि मीच तुम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटवू शकतो. आपलं काय झालं? आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. एखाद्या मनुष्याला चिंतामणी मणी प्राप्त व्हावा. चिंतामणी मणी म्हणजे काय? हातात इच्छा मागावी आणि ती पुढे उभी राहावी. असा चिंतामणी मणी एखाद्याला प्राप्त व्हावा आणि आवडीच्या म्हशीच्या जाळ्यात त्यानं बांधावा. अशी आपली हालत झालेली आहे. आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी देणे, तो सतचित आनंद स्वरूप होण्यासाठी हा चिंतामणी आम्हाला प्राप्त झाला. संसार रूपी म्हशीच्या जाळ्यात तो आम्ही बांधला. विठाल आता काय करा? ह्यातले अडकून आता काय करा? शरण जाऊ दारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला शरण जा. त्या शरण जा, कारण तो पांडुरंगच तुमच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटवणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं ह्याच्यातून सोडवणारा एकमेव तो आहे तो पंढरी. ओ तुका म्हणे तुला सोडवी नकोनी. 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 हे तुका म्हणे तुला सोडवी नकोनी. 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 एक चक्रपाणी मातोनिया. समर्पक प्रमाण दिलं. टाळी वाजवा एकदा. काय गाणारी फार जातात पण नतो तिथं नतो ती प्रमाण देऊन बसतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो आपल्या ज्यावेळी वेळ येते ना त्यावेळी हरिविन धावया न पवे. हरीशिवाय आम्हाला कोणीही वाचवणार नाही हे फक्त लक्षात घ्या. नतो नतो रे म्हणा तुंतू माया जाळी. काळ आला जवळी रासावया. काळाची उडी पडेल बाजेवा. आता महत्वाचं आहे सोडवेना तेव्हा माय बाप. अहो आपले पुढचे आई बाप आपल्याला सोडवू शकत नाहीत. बाकीच्यांचं काय घेता? हा भागवतातला एक फार प्रसंग आहे, फार प्रसिद्ध प्रसंग आहे. भागवतामध्ये गजेंद्र आख्यान आलेलं आहे. गजेंद्र नावाचा एक हत्ती आहे आणि त्रितूट नावाच्या पर्वतावर त्याचं राज्य आहे. आणि तो गजेंद्र नावाचा जो हत्ती आहे त्याला 1000 बायका आहेत. हत्तीला बरं 1000 बायका आहेत आणि 1000 बायकांना प्रत्येकी 2-2 मुलं. अशी 2000 मुलं आहेत. तुम्ही फक्त जोडा, बेरीज करा. माझं गणित जरा कच्चं आहे. 2000 मुलं, 1000 बायका, त्यांना प्रत्येकी 2-2 मुलं. 2000 मुलं किती झाली? 3000. त्यांना प्रत्येकी 2-2 बायका,
किती झाली 1000 गुणिले 2 2000 2 अन् 2 4 आणि 1 5 आणि प्रत्येकी त्यांना एक मुलगा म्हणजे परत 1000 2000 म्हणजे 6000 असं भव्य दिव्य असं कुटुंब आहे. एक दिवस गजेंद्रला असं वाटलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, देवाला वाटतंय कीर्तन वाढावं म्हणून आभाळ आलंय. विठ्ठल 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 काय 12 तर वाजले, उन्हाचं माणूस थांबू शकत नाही. भगवंताचीच इच्छा आहे कीर्तन वाढावं म्हणून आभाळ आणलंय त्यानं. विठ्ठल 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 गजेंद्र नावाचा हत्ती आहे आणि त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला एक दिवशी वाटलं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्यामध्ये जरा मजा करायला जाऊ म्हणून तो गजेंद्र एका तलावामध्ये जलक्रीडा करण्यासाठी गेला. जलक्रीडा करत असताना खेळत असताना एका मधुरीनं त्याचा पाय धरला. ती मधुर ताई सामान्य नव्हती, तो टाळ होता आणि त्या टाळरूपी मधुरीने त्या गजेंद्राचा पाय धरला आणि पाय धरल्यानंतर आता गजेंद्र आणि त्या मधुरीचं युद्ध चालू झालं. मधुर एवढी ताकदवान होती, एवढा मोठा हत्ती असून सुद्धा ती तिला पाण्यात ओढत होती आणि त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होती. अनेक वेळ झाली, गजेंद्राला काय आता हार मानवत नव्हती म्हणून त्यानं आवाज दिला. आपल्या बायतांना बोलवलं. बायतांना बोलवल्यानंतर बायता धावत आल्या. बायतांनी काय केलं, गजेंद्राच्या शेपटीला शेपटी शेपटीला शेपटी शेपटीला शेपटी असं राहून गजेंद्राला उलटं ओढायला सुरुवात केली. जे उड्या जोरामध्ये गजेंद्राला बायता ओढत होत्या ते ओढ्या जोरामध्ये ती मदर त्यांना आत खेचत होती. आता दमल्या बायता. आता बायतांबरोबर सुनाही आल्या, मुलंही आली, नातवंडही आली आणि अशी 5-6 हजार माणसं गजेंद्राला ओढू लागली. जेवढ्या ताकदीनं ती माणसं म्हणजे हत्ती ओढत होते त्याच तातडीनं मदर आहे ना ती पाण्यात त्याला ओढत होती. असं युद्ध 3 वर्ष चाललं. आता 3 वर्ष युद्ध चालल्यानंतर आता प्रश्न पडला गजेंद्राच्या बायकांना, किती दिवस हे युद्ध चालायचं. काय म्हातारपणा आला, ती माणसं कंटाळतात सेवा करायला. किती दिवस हे चालणार, किती दिवस हा जगणार. एकदा मेलवानांचा आहे, 6000 जणांचा आहे. नातवानं साथ सोडली, बायतूनं साथ सोडली, सुनांनी साथ सोडली. त्यावेळी मग गजेंद्राला आठवलं, ज्यांच्यासाठी हा प्रपंच केला ते तोणीही माझे नाही, नाही रे नाही तुनाचे तोणी. असा त्याच्या मनात विचार आला की बाबा माझं तोणी सुद्धा नाही, आता मला वाचवणारा तोण आहे. गजेंद्रानं त्या तलाव्यातलं एक कमळ घेतलं आणि भगवंताच्या दिशेनं फेटलं. भगवंत त्याच्यासाठी धावून आला. हरिविन धावया न पवितो. म्हणून काय त्याला त्या उदार अंतःकरणाच्या पांडुरंगाला शरण जा. तो इतका उदार आहे, इतका उदार आहे की वैऱ्याला सुद्धा दैवल्य देण्याची ताकद त्याच्याकडे आहे. अहो पुतना नावाची राक्षस आहे. पुतना नावाची राक्षस काय घेऊन आली होती वस्तानामध्ये, विष घेऊन आली होती. तिची इच्छा काय होती, श्रीकृष्णाला मारावं ही तिची इच्छा होती. पण आई समान दूध पाजलं म्हणून तिला मोक्ष देणारा एकमेव दाता म्हणजे परमात्मा आहे. विठ्ठल त्यामुळं तो देणार आहे, तोच तुमच्या जीवनाचं थंडन करणार आहे, तोच तुम्हाला संकटातून वाचवणार आहे. माझे पुढे उभा राहे सांभाळीत, आदी आधात निवार्या किंवा निर्वाणी गोविंद असे माझे पुढे काहीच साकडे पडून दे. तो तुमच्या कोणत्याही पद्धतीचं संकट येऊ देत नाही. अहो तुम्हाला थोडे दृष्टांत द्रौपदी आठवा. द्रौपदीला वस्त्र तुम्ही पुरवली, त्या परमात्म्यानं पुरवली. गजेंद्राला वाचवलं तुम्ही, त्या परमात्म्यानं वाचवलं. चोथोबरायनं वाचवलं तुम्ही, त्या परमात्म्यानं वाचवलं. अहो सावता तुंभारांचं जेव्हा बाळ मेलं तेव्हा ते जिवंत तुम्ही केलं, त्या परमात्म्यानं केलं. तो धावून येतो, फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. त्या परमात्म्याला शरण जाताना आपण असं तसं शरण नाही गेलं पाहिजे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तो वाचवणार आहे म्हणून आपण अशी तशी परमात्म्याची सेवा करायची नाही. सर्व भावानं त्याला शरण जायचं. का जायचं, कारण हा देहही आपला नाही आणि हा धनही आपलं नाही. अभंगाचं दुसरं देह है काळाचे धन कुबेराचे, देह है काळाचे धन कुबेराचे, देह है काळाचे धन कुबेराचे, देह है काळाचे धन
तळाचा आहे, धन हे तुबेराचा आहे. काय आम्हाला आमच्या देहावर फार विश्वास असतो. हा देह कधी जाणारच नाही अशी आम्हाला जणू शाश्वती झालेली असते. हा देह म्हणजे अमरच आहे, पण हा देह आपला नाही. बरं, देह हा तळाचा आहे. अहो आदा मर हा बोला न साहती. एखाद्यानं नुसतं मर म्हटलं ना तरी सुद्धा आम्हाला ते असं हृदयाला लागतं. मला मर म्हटला, मला मर म्हटला. तो मर म्हटला म्हणून तू मरणारच नाही असं काय आहे का? तो मर म्हटलात आहे, जद म्हटलात आहे. ज्या दिवशी तुमचा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला निश्चित जाणार. पण काही झालं तरी तुम्हाला जावं लागणारच आहे. अहो हा देह राहावा म्हणून थोड्या जणांनी प्रयत्न केला, त्या अनेक जणांनी प्रयत्न केला. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस आहे. हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसाने भगवंताला प्राप्त करून घेतलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर हिरण्यकश्यपू राक्षसाच्या अंतःकरणामध्ये एकच इच्छा, काय इच्छा? ती मला अमर व्हायचे, मला मरायचं नाही. ही इच्छा घेऊन हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाकडे गेला. देवा, माझी अशी इच्छा आहे की मला अमरत्व दे. ब्रह्मदेव म्हणले, बाबा तुझा पत्ता सुटलेला आहे. अरे ज्या ठिकाणी मलाच अमरत्व नाही त्या ठिकाणी मी तुला अमरत्व देऊ तसं? अहो पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लादती माधारे मृत्यू लोता. ज्यावी पुण्य संपत त्यावी पुन्हा जन्माला यावंच लागतं. हा नियम आहे बाबा. मी तुला अमर करू शकत नाही. मग देवा तुम्ही येडे बनवतात आम्हाला. अहो तुम्ही ब्रह्मदेव आहे, साक्षात सृष्टीचे निर्माता आहात तुम्ही. ब्रह्मदेव हे पद आहे, लक्षात द्या. इंद्र हे पद आहे आणि त्या पदार्थातलं अमरत्व नाही. आणि मी तुला अमर करू शकत नाही. मग देवा आता असं तर आम्हाला वरदान द्या. काय वरदान देऊ? मला धरामध्ये मृत्यू नको, धराच्या बाहेर मृत्यू नको, मला वर मृत्यू नको, मला खाली मृत्यू नको, मला शस्त्रानं मृत्यू नको, मला अस्त्रानं मृत्यू नको, मला दिवसा मृत्यू नको, मला रात्री मृत्यू नको. एवढं सदली वरदान माजून सुद्धा त्याला मरावं लागलं. मरण अटळ आहे. हा देह कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी देह जाणारे 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 हे निश्चित आहे. देहाला कितीही टवटाळलं तरी सुद्धा देह हा जाणार आहे. आज आजींना जाऊन 1 वर्ष झालं. कोणाला असं वाटत नाही आपला माणूस जावा, आपल्या घरातला माणूस जावा असं कोणाला सुद्धा वाटत नाही. पण नियती असते. जो जन्माला आलाय ना त्याला जावं लागतं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वेडीजे, देहांतराजे स्वीतारीजे चैतन्य नाते. ज्या पद्धतीने एखादं वस्त्र असतं जे तसं फेटून द्यावं लागतं आणि नवीन परिधान करावं लागतं, तसा हा देह सुद्धा त्यागावा लागतो, नवीन परिधान करावं लागतो. देह हा जाणार आहे. हा देह वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला आणि हा देहाच्या जीवावर जे धन कमवतो ते धन सुद्धा तसं आहे, अशाश्वत आहे, न टिकणार आहे. हे आपलं नाही. ह्या धनाचा न धरी रे विश्वास. त्यामुळे देहही आपलं नाही आणि हा देहही आपला नाही. म्हणून महाराज म्हणतात, देह हे टाळाचे, धन तुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुम्ही मात्र निमित्त आहात, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून निवर्त दिला. आपण फक्त माझं माझं करतो. वृक्षाची पाने हाले त्याची सत्ता, मन अहंता राहिली तो ते. हित काही आपलं नाही. म्हणून त्या परमात्म्याचं भजन महत्वाचं आहे. सर्वांनी हात वर करा आणि सर्वांनी प्रेमानं भजन करा. आपलं भजन तुता म्हणे येत, भजन प्रमाण काय थोरपण येते. त्यामुळं सर्वांनी प्रेमानं हात वर करा. त्या पांडुरंग परमात्मा इथं अवतरण झाला पाहिजे. आजींना या भजनातून मुक्ती प्राप्त झाली पाहिजे. ही इच्छा धरून भजन करा. सर्वांनी हात वर करा. विठोबा माझे जय विठोबा रखुमाये, ओ विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, ओ विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.
आहे विठोबा पुढे बघा पुढे बघा जय कुंडली कवरदार कवरदार विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान भगवान की कुमार कुमार रे डोबार आलिया संसारा उठावे तरा शरणदा उदारा पांडुरंजा देह हे टाळाचे धन तुबेराचे येथे मनुष्याचे आहे 5 मिनिटं फक्त द्या मला केवळ 5 मिनिटं द्या काय 12:05 नंतर कधीही फुलं पडली तरी चालतात असं शास्त्र 1 वाजेपर्यंत मी 5च मिनिटं घेणार आहे बरोबर 1 वर्ष झालं आजींचं जाणं झालं आपल्याला वाटतं घरातलं म्हातारं माणूस म्हणजे अडगळ आहे पण जोपर्यंत घरात म्हातारं माणूस आहे तोपर्यंत घर पंढरपूर आहे लक्षात घ्या तुम्ही आज ह्या घरातल्या आजी निघून गेल्या आजी म्हणजे सामान्य असते अहो आजीच्या मनातली मातृत्वाची भावना आणि आईच्या मनाची मातृत्वाची भावना येतच असते ह्या घरातून एक आजीही गेली एक आईही गेली एक स्त्री जेव्हा जाते ना दादा त्यावेळी नुसती स्त्री जात नाही तिच्या बरोबर अनेक नाती निघून जातात आई जाते आजी जाते बहीण जाते मावशी जाते आत्या जाते मामी जाते अनेक नाती पोरती होतात फक्त तशा नाही स्त्री गेल्यानं आपल्याला वाटतं घरातली स्त्री साधे आहे घरातली स्त्री म्हणजे रांधा वाधा उष्टी ताडा एवढ्याच कामापुरते पण घरातली स्त्री म्हणजे घराचा पाठीचा चणा म्हणजे घरातली स्त्री आहे हा जिच्यामुळं धर निर्धास्त असतं ती म्हणजे घरातली स्त्री आहे अहो आपण पुरुष मंडळी रात्रंदिवस या संसारासाठी पळत असतो काही जण मुंबईला असतात संसारिक माणसं आपली धरं आपलं बिराड घरी असतं आणि आपल्या मुलांवर आपल्या धरावर संस्कार करण्याचं काम ती स्त्री करत असते आपलं धर बांधून ठेवण्याचं काम ती स्त्री करत असते आपल्या मुलांना आपल्या नवऱ्याला जपण्याचं काम ती स्त्री करत असते आणि असाच एक आजींना मी पाहिलेलं आहे 2 वर्ष रामेश्वर दिंडी इथं दुपारची मुक्कामाला असते त्यावेळी आमचं येणं होतं आमचं इथं भजन होतं आजी अत्यंत वारकऱ्याची भावानं सेवा करायची महिन्याचे वारकरी सुद्धा ह्या घरामध्ये येतात असं आहे येतो ते बाबा मध्यंतरी महिना वारकरी येतो तिथं दुपारी जेवायला असं आजींचं नितांत प्रेम आजींनी ह्या घराला केलेली माया तशाची सर दिली तर ती भरून निघेल सांगा ना तुम्ही ओ माया मंदिराला लागे कळस फुटाया माया मंदिराला लागे कळस फुटाया आज गायळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया आज गायळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया हो तिन बांधल गरट दिला विसावा निवारा गरट दिला विसावा निवारा हो तिन बांधल गरट दिला विसावा निवारा दिला बांधल गरट दिला विसावा निवारा देवोनिया पंका खाली दिला मोतियान चारा पंका खाली दिला मोतियाचा दूर उडाली पाकरा 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 दूर उडाली पाकरा आग आईचे पिळायात कायळ पक्षिणी जाई पिला ना बेताया आज गायाळ पक्षिणी जाई पिला ना आई पिला ना बेटाया
4 मुलं आहेत. आणि भाऊंना यांना वाटत असेल आमची आई आमच्यातून निघून गेली, आम्ही पोरके झालो. तुम्हाला सांगू का, आई निघून जरी गेली ना तरी वरून खाली येण्याची ताकद तिच्यामध्ये असते. ती आई असते. लेतुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी चळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाशिवाय जी प्रीती तरते, प्रेम तरते, ती आई आहे. घरात आई असली ना घराला गोठूळ झाल्याशिवाय राहत नाही. बाहेरून कधी आपण फिरून यावं आणि आईला आई जो चरावं. आई कितीही झोपेत असली तर आई जागी होते. अहो तुमची बायको एक वेळ उठायची नाही, पण माझा बाळ जेवला का, माझ्या बाळानं भाकरी खाल्ली का, टोपल्यात नसली तर हाताला जमली नाही तरी सुद्धा वाचडी चिचडी भाकरी करून घालणारी आई असते. सोडनिया गेली आई आम्हा लेकरांना, सोडनिया गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणू बी कुणाला, आई 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 आता म्हणू बी कुणाला. सोडून या गेली आई आम्हा लेकरांना, सोडून या गेली आई आम्हा लेकरांना. आई 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 आता म्हणू मी कुणाला, आई 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 आता म्हणू मी कुणाला, म्हणू मी कुणाला. त्यामुळं जाता जाता एवढीच प्रार्थना करतो. परमात्म ठरा तशात आहे, परमार्थ तसा करायचा. घरातल्या आई बापाला पूजा, आई बापाची सेवा करा. तुम्हाला वेडला परमार्थ करण्याची काहीच गरज नाही. घरातल्या म्हातारी माणसं अडदळ वाटतात, पण त्या म्हाताऱ्या माणसांची सेवा करत चला, त्यांना जपत चला. पाडुनंद तुम्हाला स्वतः भेटायला येईल. अहो देव जर आपलं मरण जवळ आलं आणि देवानं विचारलं देवा काय केलं, देवाला एवढं सांगा मी आई बापाची सेवा केली, परमार्थ सिद्धीच जाईल. काही करू नका, फक्त आई बापाची सेवा करा. पडून राहीन ते ठाई, तिच्या पायाशी बसून राहा. जेव्हा तिला गरज असेल तेव्हा तिला वेळ देत चला. ह्या कुटुंबानं खरंच त्यांच्या आईची आजींची सेवा फार सुंदररित्या केली. एक आदर्शवत कुटुंब म्हणजे जगदाळे कुटुंब आहे. आणि तर निमित्तानं उपस्थित मला केलं, मला बोलवलं. भाऊंच्या आज्ञेतून, ह्या भाऊंच्या आज्ञेतून मला ही सेवा प्राप्त झाली. तद निमित्तानं ही सेवा संपन्न होत आहे. आणि वेळ आता संपत चाललेला आहे, वेळ संपलेलाच आहे. आता काय होईल, आता भजन होईल, नंतर एक अभंग होईल. अभंग झाल्यानंतर फुलं पडतील आणि मन कीर्तन समाप्त होईल. सर्वांनी त्या संतांचं ज्यांनी आपल्यावर कृपा केली त्या संतांचे एकदा भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. हे सूचना महत्वाची राहिली. येत्या 24 तारखेपासून 31 तारखेपर्यंत आपल्या भागामध्ये सर्वात भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह हुतात्मा नगरी वडूज इथे वेदावती मानदंडा या 2 नदीच्या संगमावर ज्ञानोबराय तुटोबराय आदी तरुण सर्व संतांच्या पुण्यतिथी जयंतीच्या निमित्ताने एक भव्य दिव्य असा मान थटाव तर्फे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं, जेवढ्या ज्ञानेश्वरीत ओव्या तेवढे वाचत बसणार आहेत. 1800 टाळकरी
रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्ञानेश्वरी वाचन, तुकाराम महाराजांचं चरित्र, ज्ञानोबरायांचं तर तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, तुकाराम महाराजांचं चरित्र, हरिपाठ, अधिकार संपन्न माणसांची कीर्तन, दोन्ही टाइम जेवण, असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या भागामध्ये प्रथमताच होत आहे. तर या कार्यक्रमासाठी तुम्हाला माझ्याकडून नाही, ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय यांच्याकडून आदराचं आमंत्रण आहे. तुम्ही वारकरी असा किंवा नसा, पण धर्माचे पालन करणे पाथंड थंडन हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम, ते नामाचं बीज वाढवण्यासाठी, आपल्या नव्या पिढीमध्ये संस्कार रुजवण्यासाठी वडूजला किमान एक दिवस तरी भेट द्या आणि जमलं तन मन धनान सहकार्य करा, एवढीच विनंती करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. चला जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले कुरे वेडे वाकुळे उत्तर. चला क्षमा अपराध नाही विचारिला दे कारमे आपला. क्षमा कामने जाने चरणाचा माया मी कर क्षमा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम देव तुकाराम. हो आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे. आम्ही जातो सांगावे.